शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरातील केम्ब्रिज चौकात आज शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री उद्या प्रत्यक्ष चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे। मात्र सरकारने पुन्हा फसवणूक केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी या संदर्भातील घेतलेला हा सविस्तर रिपोर्ट। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, पीक विमा आणि शेती संदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगरातील केम्ब्रिज चौक येथे मोठे आंदोलन करण्यात आलं। राज्याच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। काही काळासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला। आंदोलन सुरू असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला। मुख्यमंत्री स्वतः उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यास तयार असून सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असा निरोप त्यांनी दिला। मुख्यमंत्र्यांच्या चर्चेच्या आश्वासनानंतर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली। मात्र ही केवळ आंदोलनाची स्थगिती असून मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या त्यांच्यासमोर ठामपणे मांडणार आहोत। पण जर पुन्हा एकदा सरकारने आम्हाला फसवले तर यापेक्षाही मोठा आणि तीव्र आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला। आता उद्याच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार कोणता निर्णय घेते याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। हे जर अन्नत्याग आंदोलन असलं असतं तर आता आम्ही कदाचित मागे घेतलं नसतं। गेल्या वेळेस पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमच्याशी खोटं बोलले, पण हा रस्ता गेले 2 तास शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्याच्या हितासाठी, मजुराच्या हितासाठी जो शेतकऱ्यांनी अडवला होता, अनेक लोकांनी, सर्वच लोकांनी जे ट्रॅफिक मध्ये अडकले होते त्यांनी सहकार्य केलं, त्यांचा आभार व्यक्त करतो। पण शेवटी ते सामान्य लोक आहेत। आमच्या आंदोलनाचा फटका सामान्य लोकांना जास्त वेळ बसू नये अशी आमची सगळ्यांची इच्छा होती। त्यामुळे मंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उद्या 11:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही सगळे बसणार आहोत। आता तिथे ते काय करतात, काय बोलतात हे आपल्याला तिथे बघावं लागेल। कोणाशी बोलणं झालं आणि पुढची दिशा आता काय, योगायोग म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, ज्या व्यक्तीला आम्हाला फसवलं त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री साहेबांनी पुढे करून, म्हणजे महाजन साहेबांना पुढे करून तिथं आमच्याशी बोलायला सांगितलं। महाजन साहेब मुख्यमंत्री साहेबांशी बोलले। त्यानंतर उद्या 11:30 वाजता अधिवेशनामध्ये आपण बसूया असं आम्हाला सांगितलेलं आहे। इतर सर्व शेतकरी नेत्यांशी आम्ही बोलू। उद्या 11:30 वाजता आम्ही जाऊन बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। काय करतात, काय बघतात ते आपण बघू। शेवटी हे जे काय आम्ही केलं होतं याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही करू शकतो। आमचा ध्येय एकच आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आमची भूमिका एकच आहे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे। सरकार जर घेण्याच्या तातडीचं असेल, नाहीतर कुंभकर्णासारखं लोकांचं सोंग जर घेत असेल आणि मुद्दामून शेतकऱ्याला अन्याय करत असेल, त्याला खरं तर आम्ही काय करू शकतो। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रोहित पवार यांचा एल्गार अन्नत या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शेतकरी केम्ब्रिज चौकामध्ये दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी अद्याप देखील सुरू आहे। निलेश लंके असेल किंवा खासदार सुप्रिया सुळे असेल यांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र रोहित पवार सध्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि अनेक ठिकाणावरून या ठिकाणी शेतकरी दाखल झालेले आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण बघणार आहोत। काका कुठून आले? फुलांब्रे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, हे खोटं सरकार आहे, नुसतं शब्द देतो। फुलंब्री तालुका तालुक्यातून आलेला आहे। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यासाठीच परत नाही शेतकऱ्यासाठी। दादा तू तरुण आहेस, एक तरुण म्हणून सध्या तू या ठिकाणी या रस्त्यावर काय मागणी आहे, कशासाठी? सरकारने विनाट कर्जमाफी असावी
व कोणतीही अट नसावी आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी तरुण मागणी आहे. मालाला योग्य भाव असेल किंवा कर्जमाफी सरसकट व्हावी या मागण्यासाठी सध्या हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. कॅमेरामॅन सोबत गणेश जाधव, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजी.